नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, सुखी जीवन जगण्यासाठी शारीरिक आरोग्य इतकंच तुमचं लैंगिक आरोग्यही उत्तम असणं अगदी महत्त्वाचं आहे. आनंदी जीवनाचा खरं तर तो एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याविषयीच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सॉलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नक्कीच. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. हा प्रसंग आहे सरांच्या दादर सेंटरवरील. दादर ओपीडीला एक 28 ते 30 वर्षीय जोडपं आलं होतं. मुलीचा भाऊ देखील त्यांच्यासोबत आला होता. भाऊ व्यवसायाने वकील होता. तो सांगू लागला, सर, मी तुम्हाला साम टीव्हीवर सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात नियमितपणे पाहतो. तुम्ही या कार्यक्रमात लैंगिक शिक्षणावर जे मार्गदर्शन करता ते खरं तर समाज हितासाठी फार महत्त्वाचे आहे. पुढे ते म्हणाले, सर, आमच्या फॅमिली कोर्टामध्ये जे डायव्होर्सचे मॅटर्स येतात त्यात सेक्स प्रॉब्लेम हे कारण प्रामुख्याने दिसून येते. असं म्हणत त्यांनी आपलं येण्याचं प्रयोजन सरांना सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, सर, माझ्या बहिणीचं यांच्यासोबत लग्न होऊन आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र तरीही त्यांना मूळबाळ नाही आणि आत्ता ती पतीसोबत राहण्यास तयारही नाही. म्हणून मी तिला तुमच्याकडे आणले आहे. मी थोडा वेळ ओपीडीमध्ये बाहेर बसतो, तुम्ही त्यांना काय ते सखोल कारण विचारा, असं म्हणत ते बाहेर गेले. मुलगा आणि मुलगी दोघेही सुशिक्षित, नोकरी करणारे होते. सरांनी मुलीला विचारले तर ती म्हणाली, सर, या माणसाला माझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही. हा कधी बाजूला बसतही नाही आणि बोलतही नाही. ऑफिसमधून येतो आणि रात्री एका बाजूला तोंड करून झोपतो. 2-3 महिने झाले तरीही स्वतःहून कधी संबंध ठेवत नाही. अशा नवऱ्यासोबत राहून तरी काय उपयोग. त्यामुळे मी आता कंटाळले आहे आणि मला आता डिवॉर्स पाहिजे आहे. सरांनी मुलाला याबद्दल विचारपूस केली असता तो म्हणाला, मला सेक्सची इच्छा होत नाही आणि मला कमजोरी पण आहे. तसेच ही मला साथ देत नाही. सरांना सर्व बाब लक्षात आली. सरांनी दोघांचं काउन्सिलिंग केलं. वकिलांना देखील सांगितलं की यांना 3 महिने ट्रीटमेंटसाठी वेळ द्यावा लागेल. मुलाला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट देखील करू असंही सांगितले. सर्वांनी सरांचे मनापासून आभार मानले. तुम्ही नसता तर आम्ही 100% डायव्होर्स घेण्याच्या तयारीनेच आलो होतो असेही त्यांनी सांगितले. मेडिकल टर्ममध्ये याला सेक्शुअल डायसफंक्शन बाय लॉस ऑफ लिबिडो असं म्हणतात. सर, खरं तर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्या जर लग्नानंतर उद्भवत असतील आणि त्यामुळे जर मुलंबाळ होत नाही पर्यंत जर त्याचा परिणाम होत असेल तर? आणि मला एक प्रश्न विचारायचा होता, फक्त मूलबाळ होणं हेच एक मात्र परिणाम आहे का तुमच्या वैवाहिक जीवनाचा? तो एक भाग आहे, बरोबर आहे. पण ते जेव्हा होईल तेव्हा सर्वांना जाग येते. बरेचदा तुम्ही मला सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल, जसं लिबिडोवर तुम्ही लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती काय ते सांगूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या लाईव्ह शोच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अगदी मनापासून कौतुक. कारण का की तुम्ही जो अभिप्राय देता की सर, हा शो पाहिल्यामुळं की माझ्या जीवनामध्ये हा बदल झाला, नंतर कितीतरी लोकांचे डायव्होर्सेस वाचले, कितीतरी जणांना ज्या समस्या सांगायच्यात
ते बोलत नाहीत, ते समोर आले. या ठिकाणी पाहिलं लॉस ऑफ लिबिडो म्हणजे काय, सेक्शुअल रिस्पॉन्स सायकल म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. या ठिकाणी पहिल्यांदा डिझायर म्हणजे इच्छा होणं, म्हणजे त्या क्रियेत जाण्यासाठी इच्छा झाली पाहिजे. नंतर अराउजल म्हणजे त्यामध्ये इंटरेस्ट येणं. नंतर एक प्लॅटो फॉर्म येतो, म्हणजे तुम्ही पीक लेवलला जाता, परफॉर्म करता. नंतर इजॅक्युलेशन होतं आणि शेवटी रिलॅक्सेशन येतं. ही सायकल जोपर्यंत कंप्लीट होत नाही ना, तर वैज्ञानिकरित्या तुमचं समागम हे झालं आपण असं म्हणू शकत नाही. आणखी याबद्दल आपण भरपूर डिस्कस करणार आहोत आणि आपले प्रेक्षक देखील महत्त्वाचे असतात यामध्ये. नक्कीच नक्कीच. त्यासाठी प्रेक्षकांनी सहभागी होणं महत्त्वाचं आहे आणि सहभागी होऊन या ठिकाणी तुम्ही सरांना थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022695564141. सर, आपले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. पुण्याहून अर्चना जी आपल्याशी बोलतायत. बोला, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार अर्चनाजी, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे, ओके, सेक्सचा ब्लड प्रेशरवरती काही परिणाम होतो का? अच्छा, किती सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीमुळे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं का, असंच ना? हो. चला, व्हेरी गुड. खूप छान प्रश्न सांगूया. अभिनंदन. हा जर विचार करा, म्हणजे आपण काहीतरी ते ऍक्टिव्हिटी म्हणजे एक तेवढ्यापुरतं प्लेजर समजतो आणि निघून जातो. मग हे बाकीचे येणारे इफेक्ट, साईड इफेक्ट बीपीचं कंट्रोलमध्ये येत असेल, किती मोठी गोष्ट आहे. सांगूया याचं विज्ञान काय. मित्रांनो, निसर्गाने प्रत्येक गोष्ट ही शरीराच्या फायद्यासाठी बनवलेली आहे. ॲक्टिव्हिटी करताना तुमचा ब्लड फ्लो हा 10 पटीने जास्त वाढलेला असतो. तुमचं हार्टकडनं ब्लड जे पुश होतं पेरिफेरीला जातं. पेरिफेरीला गेल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी ऑक्सिजन सप्लाय चांगला वाढतो प्रत्येक एंड ऑर्गनचा. त्याच वेळेला तुमच्या बी पी हे कंट्रोलमध्ये यायला लागतं. म्हणजे हे कमी होत नसतं. तर बी पी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कसा हा ॲक्टिव्हिटीचा भाग असतो, तर ब्लड फ्लो पेरिफेरीला जाणं. बऱ्याचदा ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं, तुमचं कॅपॅसिटी ऑफ ब्लड फ्लो आणि तुमचा त्याबद्दल जाणारा फ्लो ह्याचा रेशो असतो. म्हणून मित्रांनो, रेग्युलर ॲक्टिव्हिटी, परत मी रिपीट करेन, स्ट्रेसमध्ये नसताना तुमचा नोन पार्टनर, तुमचा ओन पार्टनर, तुमचे कन्सेंट आणि तुमच्या मर्यादेत राहून केला तर नक्कीच बी पी कंट्रोलमध्ये आणायला फायदा होतो. मला वाटतं हा बेनिफिट सर्वांनी घेतला पाहिजे. नक्कीच. आपले पुढील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. पुण्याहून गणेशजी, विचारा आपला प्रश्न. सर नमस्ते. नमस्ते जी, बोला. सर, सेक्समुळे जे फायदे मिळतात ते हस्तमैथून केल्यानं मिळतात का, याबद्दल माहिती पाहिजे. अच्छा, काय वय तुमचं? 29. अतिशय सुंदर प्रश्न आहे. बघा, यंगस्टर म्हणजे 18 वर्षापासून ते किती वर्षापर्यंत लोक विचारत असतील आणि नेहमी मेलवर मला येतो, तुमचं अभिनंदन. प्रत्येकाला माहीत असतं, विचारायचं असतं, पण डेअरिंग करत नाही कोणी. म्हणून आपल्या या दर्शकांचा सहभाग ह्या खऱ्या करायची आपली ब्युटी आहे. सांगूया आपण. मित्रांनो, तुम्ही म्हणाल ॲक्टमध्ये आणि तुमच्या हस्तमैथूनमध्ये काय फरक असेल. हे बघा, ॲक्ट हा तुमच्या दोघांची संमती, दोघांचं प्लेजर, दोघांचं एन्जॉयमेंट आणि त्यामध्ये तुम्ही रिलॅक्स आणि स्ट्रेसलेस असता, तेव्हा लव मॉलिक्यूल बनतात. इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन, फिनाइलएथिलमाइन, एंडॉर्फिन्स, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, टेस्टोस्टेरॉन हे सर्व हार्मोन्स काय असतात, लव मॉलिक्यूल असतात. मग त्यामुळं 100% तुम्हाला सेक्सचे सर्व बेनिफिट मिळतात. पण एकट्यात जेव्हा मास्टरबेशन करता तेव्हा एक गिल्टी फिलिंग आलेलं असतं. कुठंतरी तुम्ही कोपऱ्यात जाऊन लपून करता. ते करताना डोक्यावर खूप प्रेशर आलेलं असतं, स्ट्रेस आलेला असतो. तात्पुरतं तुम्हाला ते इजॅक्युलेशन नंतर रिलीज झाल्यासारखं वाटतं, पण जे बेनिफिट्स ॲक्टिव्हिटीमुळे होतात ते तुम्हाला त्यामुळे होत नाही. आणि अशी जर होत असते तर कशाला पार्टनर जवळ आले असते, कशाला समाग झाला असतं आणि कशाला ही क्रिया बनली असते. मला वाटतं हा डाऊट त्यांचा क्लिअर झाला असेल. नक्कीच. चंद्रपूरहून पुढील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. रेवतीजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, सेक्समुळे कॅलरीज बर्न होतात का आणि ते किती प्रमाणात, त्याबद्दल माहिती द्या. अच्छा, वा वा, व्हेरी गुड. वय काय सांगा मला. वय माझं 25. बघा, म्हणजे किती इंटरेस्टिंग टॉपिक. कॅलरीज बर्न होतात का. तुमचं खरंच अभिनंदन, कारण सर्व भगिनीच्या मनातला हा प्रश्न असेल. आणि तुमचं सुदृढता, तुमचं फिटनेस, तुमचं लुक आणि तुमचं अँटी एजिंग किंवा यंग दिसणे या गोष्टी मेंटेन राहायच्या असतील ते ॲक्टिव्हिटी कशी कामाला येते सांगूया आपण. मला वाटतं ह्याने आपल्याला टॉपिकच देऊन टाकला की ॲक्टिव्हिटीचे फायदे काय. कॅलरीज बर्न होतात का. जर कॅलरी बर्न होत असतील, किती मोठा बेनिफिट आहे सांगूया. प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान असतं. किती कॅलरी बर्न होत असतील ही एक एक्झरसाईज आहे. बऱ्याचदा प्रश्न असा असतो की योगा अगोदर आलं का तुमच्या ह्या पोझिशन 476 सेक्स पोझिशन असतात. बऱ्याच जणांना हे माहीत नसेल. या ठिकाणी एका मिनिटामध्ये 5 कॅलरी या बर्न होतात.
समजा 30 मिनिटापर्यंत तुमचा जॅक सुरू राहिला तर 150 कॅलरी बर्न होतात. मग विचार करा, ट्रेडमिलवर जर तुम्ही असंच पळत राहिले अर्धा तास तरीसुद्धा तुम्ही 150 कॅलरीपर्यंत जात नाही. तर अतिशय महत्त्वाचं आपला ओन नोन पार्टनर आणि दोघांची इच्छा असताना, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट मी अधोरेखित करतो, असं जर केलं तर नक्कीच कॅलरीज बर्न होतात. तुम्ही यंग दिसायला लागता, तुमचा ग्लो छान राहतो, तुम्हाला अँटीएजिंग इफेक्ट मिळतो व सर्व बेनिफिट्स त्यामध्ये मिळतात. मला वाटतं आपण एक्झरसाइज आणि सेक्झरसाइज याचं कंपॅरिझन करू शकतो. वा वा, सुंदर, अतिशय छान उदाहरण दिलेलं आहे डॉक्टर तुम्ही. नांदेडहून नंदिनी जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्ते जी, बोला. तर माझा प्रश्न असा आहे की पाळीच्या दरम्यान जी वेदना होते, तर आपलं नियमित संबंध जर ठेवला तर त्या वेदनेवर काही फरक होतो का? म्हणजे जास्त दुखतं का कमी दुखतं? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे पाळी दरम्यान जो काही त्रास असतो, बरोबर आहे, क्रॅम्प येणं वगैरे, त्यासाठी या संबंधाचा काही फायदा होतो का? करेक्ट. हो हो. चला सांगूया, खूप छान प्रश्न आहे. विचार करा, किती समजा वयात येणाऱ्या मुली आहेत, महिला आहेत, यांना हा त्रास असतो ना. म्हणजे पिरियड्सच्या अगोदर ब्रेस्ट पेन होणं आहे, परत पोटात दुखणं आहे, आणि ऍक्टिव्हिटीचा काही फायदा होतो का? आणि त्याचं विज्ञान काय सांगूया आपण. मित्रांनो, हार्मोन्स, हे बघा, मी नेहमी काय सांगतो, आपलं शरीर हे हार्डवेअर आहे आणि हार्मोन्स सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर जर तुमचं ओके नाही झालं तर कशा पद्धतीने तुम्हाला पेन कमी होणार? ॲक्टिव्हिटी रेग्युलर केल्यामुळे त्या ठिकाणी मसल रिलॅक्सेशन तयार होतात. जे कॉर्टिसॉलसारखे जास्त स्ट्रेस आणणारे हार्मोन असतात ते कमी होतात. पेन कमी करणारा इम्पल्स, जे ॲक्टिव्हिटी जेव्हा केली जाते तेव्हा एन्डॉर्फिन्स रिलीज होतात फिमेल्समध्ये, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, आणि याचं प्रोटेक्शन त्यांना मिळतं. आणि ब्रेनला जो पेनचा रिस्पॉन्स जातो तो रिस्पॉन्स कमी करण्याच्या कॅपॅसिटी या हार्मोनमध्ये असते. म्हणून एका वाक्यात की मेन्सेसचे पेन आहेत, बऱ्याचदा पोस्ट मेनोपॉझल इफेक्ट देखील याला येतात. इव्हन ओव्हुलेशन जे असतं रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यामुळं इस्ट्रोजनच्या मात्रा चांगल्या राहतात, म्हणून तुमच्या प्रत्येक सायकलला ओव्हुलेशन होतं. आणि पाळी जेव्हा जाणारी खूप जणांना लवकर येते ते देखील टाळता येतं. आणि पाळी गेल्याचे जे साईड इफेक्ट असतात तुम्हाला माहीत असेल, चिडचिडेपणा येणं आहे, रेस्टलेस होणं आहे, अशा सर्व गोष्टी थांबवता येतात. पण नॉन इन्फेक्टेड, नोन आणि ओन पार्टनरसोबत बघा, म्हणजे पेन किलर नेहमी घेऊन काही पेन कमी होणार आहे का? नाही. मेंटल, फिजिकल, या सगळ्याचा संबंध एकमेकांशी असतो, आणि त्या ऍक्टिव्हिटीज आणि दोघांच्या संमतीने, ही महत्त्वाची गोष्ट असते. नक्कीच नक्कीच. तरच हा फायदा होतो. तरच फायदा होतो. नक्कीच. लातूरहून शुभम जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हां, ऐकतोय आम्ही, बोला तुम्ही. हॅलो. हां, ऐकतोय, तुम्ही बोलत राहा. हॅलो सर. हां, बोला. तर ड्रिंक केल्यानंतर चेक करायची इच्छा होते, ड्रिंक उतरल्यानंतर असं वाटते की नाही, नको, नाही करायचं. हां, खूप छान प्रश्न विचारला. तुमचं वय सांगा मला. तर माझं त्याला रनिंग 25. तुमचं लग्न झालेलं आहे का? नाही सर. बरं, मग मला एक महत्त्वाची गोष्ट सांगा. एक ऑब्झर्वेशन, हा फार महत्त्वाचा प्रश्न बघा सर्वांच्या मनातला. म्हणजे घेतल्यानंतर काही तुम्हाला एक समजा इमॅजिनेशन म्हणा किंवा काही असं वेगळं फिलिंग येतं का? त्यामुळे होत असेल असं वाटतं? हो सर. हां, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की घेतल्यानंतर तुम्हाला इच्छा होते आणि डाऊन झालं की तुम्हाला कमी होऊन जाते, बरोबर आहे? हो सर. चला सांगूया आपण आता. व्हेरी सिम्पल. आणि यांचं आपण स्वागत का करायचं असते बघा, प्रत्येकाच्या मनात असतं. हो, विचारतो एक जणच, बरोबर. ह्या लाखोंचं प्रतिनिधित्व करतात. याचं विज्ञान सांगूया आपण, महत्त्वाचं. परत विज्ञानाकडे आलो आपण. तुम्हाला चांगलं वाटणं, तुम्हाला प्लेजर मिळणं, हे कुठं होतं? ब्रेनला होतं. मग मेन सेक्स ऑर्गन कोणता? ब्रेन हा मेन सेक्स ऑर्गन आहे. आणि पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे तुमचे डोळे आहेत, विजन आहे, हेअरिंग आहे, टेस्ट आहे, नंतर व्हॉल्यूम आणि ऑडिशन, हे सगळ्याचं कॉम्बिनेशन असतं. टेम्पररी तुम्ही अल्कोहोल घेतल्यानंतर प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा थोडा पॅरलाइज होतो आणि तुम्हाला हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात, किंवा बरेचदा तुम्हाला काय म्हणतो फॅन्टसायझेशनचा इफेक्ट येतो. थोडंसं रुटीन स्ट्रेस आणि कामातनं बाहेर येता आणि मग तुम्हाला ते फिलिंग येतं. पण तेच तुम्ही सजग असताना तुमच्या रुटीन कामाचं प्रेशर तुमच्या डोक्यावर येतं. मग फक्त ड्रिंक घेणं हाच ह्याला पर्याय का? नाही. एक्झरसाईज आहे, योगा आहे, प्राणायाम आहे. थोडं रनिंग जर केलं ना तुम्ही सकाळी 1 तास, मला वाटतं अशा कुठला इफेक्ट येणार नाही. आणि हळूहळू यातनं बाहेर का या, कारण एकदा त्याची सवय लागली ना
काही दिवसांनी हा ब्रेनसुद्धा तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्याला रेकग्नाइज करायचं बंद करेल, तुम्हाला कमजोरी येईल, शीघ्रपतन होईल, लहान लिंग येईल. त्यामुळं ऑकेजनली कधी तुम्ही ॲज अ एन्जॉयमेंट घेतलं तर वेगळी गोष्ट आहे, पण तुमच्या मनाला तुम्ही फीड केलं ना, मला हे घेतलं की हेच होतं, ते घेतलं की होत नाही, मग मात्र लग्नानंतर तुमच्या पार्टनरसोबत प्रॉब्लेम येऊ शकतो. मी काउन्सिलिंगसाठी एकदा सेक्सॉलॉजी भेटू शकता. रिझन लक्षात आलं? नक्कीच नक्कीच. म्हणजे कुठली गोष्ट करायची न करायची हे मार्गदर्शन इथनं मिळणं फार आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. नक्कीच. आपले पुढील प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. अहमदनगरहून विपुलजी आपल्याशी बोलतायत. विचारा आपला प्रश्न. कुठली गोष्ट करायची न करायची हे मार्गदर्शन मिळणं फार आवश्यक आहे. विपुलजी विचारा आपला प्रश्न. आपला टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न विचारा. आम्हाला तुमचा आवाज येतोय, विचारा. हॅलो सर. हां बोला. सर मला आहे ना थकवा येतो, थकवा. बरं, मला एक महत्त्वाचं सांगा. लिंक टाकल्यानंतर त्याच्या 5-10 मिनिटांनंतर. कधी थकवा येतो मला सांगा. लिंक टाकल्यानंतर. बरं, मला एक सांगा, वय काय तुमचं? वय 28. 28 वर्ष आहे. बरं, तुम्हाला काही हस्तमैथुनची वगैरे सवय आहे का? थोडीशी आहे. मग असं वाटतं की मी हस्तमैथुन झाल्यानंतर थकल्यासारखं वाटतं, असं काही जाणवतं? बरं ठीक आहे, सांगूया तुम्हाला. व्हेरी गुड, छान प्रश्न आहे, नक्कीच तुम्हाला सांगूया. हे बघा, मला बरेच याला लिडिंग प्रश्न का विचारायला लागतात. थकवा येतो, आता याच्या मागचंही सांगायचं नाही, पुढचंही सांगायचं नाही, पण हे सांगितलं ना, बरोबर, त्याबद्दल अभिनंदन. आणि ह्याचा कन्सर्न हस्तमैथुनशी कसा आहे सांगतो मी. बऱ्याचदा प्रश्न केला जातो की हस्तमैथुन केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, चांगलं आहे, वाईट आहे, फायदा आहे, तोटा आहे. ह्या कम्पॅरेटिव्ह टर्म आहेत. कमी जास्त किंवा थोडं आणि जास्त ह्याला काही लिमिट्स नसतात. नॉर्मली जेव्हा वन्स इन अ वीक किंवा तुम्हाला सेन्सेशन आल्यानंतर केव्हा तरी तुमचं रुटीन डिस्टर्ब न करता आणि तुम्ही आपल्या सराउंडिंगला डिस्टर्ब न करता, बऱ्याचदा काय असतं की आपल्या बॉडीची जो फ्लो असतो पहाटेच्या वेळात, बघा इव्हन लहान मुलं जरी असेल ना तर पहाटेच्या वेळेस तुम्हाला इरेक्शन झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे काय, आपल्या लिंगाकडे हा सप्लाय जात असतो. आणि फक्त काही तुम्हाला इरेक्शनसाठीच हे काही तयार झालेलं आहे का, नाही. युरिन पास करणं आहे, वीर्य जाणं आहे, सेल्स पासआउट होणं आहे, टॉक्सिन पासआउट होणे, त्यामुळे तुमची प्रोस्टॅटिक हेल्थ ही चांगली राहते. ही एक ग्लँड आहे ज्यामध्ये की स्पॉन्जी टिश्यू समोर आहे, ज्यातनं युरेथ्रा आहे, मागं प्रोस्टेट आहे, समानल व्हेसिकल्स आहे आणि खाली टेस्टिकल आहेत. तर एका वाक्यात सांगेन, तुम्हाला जर ती जास्त सवय लागली, हे बघा अतिथं माती असते, त्या ठिकाणी एक प्रकारचं गिल्ट आहे. आणि इजॅक्युलेशन नंतर तुम्हाला मिथ्स ऐकलेले असतात की मी इजॅक्युलेशन झाल्यामुळे माझा अंधत्व येईल किंवा मला हातावरच केस येतील, की अशा प्रकारे माझी पॉवरच निघून जाईल. ॲज सच अशा गोष्टीचा काही संबंध नसतो. तुम्ही तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी चॅनल्सना भेटा, याला देखील काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट आहे. नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट मिळेल. मला वाटतं जे वयात येणारी मुलं आहेत ना, बरोबर, घरी कोणीही डिस्कस करत नाही आणि ते ग्रँटेड पकडतात की त्याला माहीत असेल, पण असं नसतं. पालकांनी बोललं पाहिजे, नाहीतर सुखी जीवनाचा मंत्राचं आपलं पुस्तक आहेच. बरोबर, नाहीतर तज्ज्ञांना भेटणं आवश्यक आहे. बरोबर. पुण्याहून अर्चनाजी आपल्याशी बोलतायत. विचारा आपला प्रश्न. सर, रजत म्हणजे पिरियड गेल्याच्या नंतर सेक्सवर काही परिणाम होत का सर त्याचा? अच्छा, खूप खूप छान प्रश्न. म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं विचारायचं आहे का की बऱ्याच महिला म्हणतात की त्या पिरियड गेला म्हणजे त्यांची पूर्ण भावना संपली आणि कॉन्टॅक्ट पण करायचा नसतो, अशा काही गैरसमजुती आहेत, ते विचारायचे का तुम्हाला? हो हो, हेच विचारायचं. चला, व्हेरी गुड, खूप छान प्रश्न. बघा, नॉर्मल ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री हे की कोणाला असं आपल्या पुस्तकात पहिलीला आहे, दुसरीला आहे, 8वीला आहे किंवा PGला आहे असं आहे? अहो, माझ्याकडे अशा केस ओपीडीमध्ये येतात की 1-1 वर्ष तुमचं लग्न झालंय पण तुम्हाला समागम काय हे माहित नाही. म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला. म्हणून लैंगिक शिक्षणाची का गरज आहे हे सांगूया आपण. बॉडीमध्ये जे काही क्रिया चालतात ना, ते तुम्ही नाही बनवल्या ना, ह्या निसर्गाने बनवल्या. म्हणजे तुम्हाला पॅरोटिड ग्लँडमधून लाळ येणे, डोळ्यातनं अश्रू येणे, मेन्सेसच्या वेळेस सायटोकिन स्त्राव तयार होणे, सिमेन बनणे, मग हे होणं न होणं, थांबवणं, करणं न करणं हे तुमच्या हातात नसतं. नॉर्मली जेव्हा ॲक्टिव्हिटी होते तेव्हा इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स हे चेंज होतात. हे हार्मोन्स बदलल्यामुळं काय होतं, स्पेशली ओव्ह्युलेशन होण्यासाठी तुम्हाला LH सर्ज व्हायला पाहिजे. म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोनचा सर्ज झाल्यानंतर तुम्हाला रेग्युलर इस्ट्रोजन तयार झाल्यामुळं देखील त्या ठिकाणी ओव्ह्युलेशन जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत तुमचे मेन्सेस सुरू होतात. नॉर्मली 45व्या वर्षापर्यंत मेन्सेस चालू पाहिजे. आता पोझिशन अशी आहे, तुम्ही 40च्या जवळ किंवा आतच त्या ठिकाणी
मिनोपॉज म्हणजे रोजीवृत्तीमध्ये जातात, त्यामुळे चिडचिडेपणा येतो, डिस्टर्बन्स येतो, त्या ठिकाणी इरिटेशन वाढतं, मग मेंटल इन्स्टॅबिलिटी होते. मग अशा गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही आपला नोन आणि ओन पार्टनर आणि बाय कन्सेंट जर ॲक्टिव्हिटी केली तर त्या ठिकाणी पेन कमी होणे, त्यानंतर पोस्ट मिनोपॉझल जे सिम्पटम्स आहेत ते कमी होणे, त्याचबरोबर ओव्ह्युलेशन जास्त दिवस राहिलं, त्या ठिकाणी एक असा अभ्यास झाला आहे की तुमच्या योनीची क्वालिटी किंवा लवचिकता इलॅस्टिसिटी देखील मेंटेन होते. काही स्त्रियांना त्या ठिकाणी कोरडेपणा येणे, त्या ठिकाणी सिक्रेशन न होणे, त्या ठिकाणी ॲक्ट करताना इच्छा न होणे, त्याला लॉस ऑफ लिबिडो म्हणतो आपण, जसं मेलमध्ये असतो तसं फिमेलमध्ये देखील असतो. आणि अशा वेळेला मग ड्रायनेस डिसऑर्डर, पेन डिसऑर्डर, अराउजल डिसऑर्डर, डिसाईड डिसऑर्डर अशा प्रकारच्या हार्मोनल गोष्टी देखील कंट्रोलमध्ये येतात. म्हणून एकच सांगेन, ॲक्टिव्हिटी ही रेग्युलरली असली पाहिजे आणि संमतीने असली पाहिजे आणि आपल्या दिलेल्या कल्चरल लिमिटमध्ये असेल तर अशा प्रकारचे थाउजंड्स ऑफ बेनिफिट्स तुम्हाला मिळतात आणि क्वालिटी लाईफ जगण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा होतो. मला तर क्वालिटी लाईफ हे अतिशय महत्त्वाचं आहे. उगीच तुम्ही खाऊन पिऊन फिरताय आणि जगताय. बऱ्याचदा पाहिलेले हो, बऱ्याच फॅमिली अशा एक नाटक कंपनी जगतात, मी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी की आम्ही किती आहोत, पण दुसऱ्याला असं खोटं नाटक करून जमतं का? म्हणून दोघांचं मनोमिलन होणं आणि अंडरस्टँडिंग राहणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे हा मेसेज मी या ठिकाणी देऊ इच्छितो. अरे वा, खरंच छान मेसेज आहे सर. या ठिकाणी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की बऱ्याच पुरुषांना वेगवेगळ्या सवयी असतात. 50 नंतर बऱ्याच पुरुषांना गुटखा खाण्याची सवय असते आणि त्यामुळे जर कमजोरी येत असेल तर मग त्यावर ट्रीटमेंट काय आपण घेऊ शकतो? आता गंमत समोर की हे का व्यसन लागतं की एक तर दुसऱ्याला पाहून लागतं किंवा माझं माइंड मला रिलॅक्स करायचं आहे. खरंच रिलॅक्स होतं की या सवयीने? सांगूया आपण. नक्कीच. नेहमी आपण सांगतो अति तिथं माती आहे. बघा, तुम्ही चांगली गोष्ट खूप शुगर जरी खाल्ली ना किंवा एखादं फार ऑइली जरी खाल्लं तुम्हाला ॲसिडिटी होते, वॉमिटिंग होते. या ठिकाणी गुटखा म्हणजे काय होते, खूप प्रकार आहेत. बऱ्याचदा तो ओला गुटखा असतो, बऱ्याचदा सुका असतो, बऱ्याचदा पुडीतला असतो, स्टाईल म्हणून खाता. आणि सिगारेटपेक्षा सुद्धा फार डेंजरस. का? तुम्ही पाहता ना असं ओठाला पकडून असं मध्ये ठेवतात मस्तपैकी, मग त्या ठिकाणी सर्वात जास्त ब्लड वेसल असतात, त्या ठिकाणचा म्युकोजा डॅमेज होतो, त्यामध्ये ॲब्सॉर्प्शन निकोटीनचं होतं, सायनाईडचं होतं, कार्बन मोनॉक्साईड होतं. हे करतं काय, त्या ठिकाणी पूर्ण रक्तवाहिन्या, हे हार्टला हे नाही समजत की मी ब्रेनलाच ब्लड देतो, माझ्या हार्टलाच देतो आणि खाली लिंगाला देत नाही, असं नसतं. ही पार्शियलिटी तुम्ही केलेली आहे. म्हणून पहिल्यांदा साईन्स सिम्पटम त्या ठिकाणी ब्लड सेल लहान होऊन रक्तप्रवाह बंद होतो, इरेक्शन बंद होतं, हळूहळू लिबिडो कमी होतं आणि अतिशय वाईट इफेक्ट होतो स्पर्म्सवर. स्पर्म क्वालिटी आहे, स्पर्म मोटिलिटी आहे, काउंट आहे. तर अशा गोष्टीचा साईड इफेक्ट टाळायचा असेल तर हळूहळू ह्या व्यसनातनं बाहेर या आणि बाहेर आल्यानंतर नक्कीच तुमचं पर्सनल लाईफ आहे, सेक्शुअल लाईफ आहे, इन्फर्टिलिटी आहे, वंध्यत्व आहे, या सर्व गोष्टीतून तुम्ही बाहेर येता. आणि अर्थातच प्रत्येक ऑर्गन ओके असेल तर मला वाटतं, मी बऱ्याचदा नेहमी सांगतो, अहो तुम्ही 100 वर्ष जगणं हे विसरून गेले. म्हणजे कल्पनाच तुमच्या डोक्यातनं निघून गेलेली आहे आणि तुम्ही हे जगू शकता. तुम्ही जर स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं तर, रोबस्ट ठेवलं तर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी केली तर मला वाटतं यामध्ये सर्व उत्तर त्यांना मिळालं असेल. नक्कीच नक्कीच. म्हणजे व्यसनांचा किती दुष्परिणाम होतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. सर, आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेता. कारण प्रत्येकाला ही उत्सुकता असते की आपला फोटो पाहायचा. सांगूया आपण. नक्कीच. आशिष सुतार, साताऱ्याचे, मागच्या वेळेचे ते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या लायब्ररीमध्ये ठेवण्यासाठी पुस्तकं नेले आणि अतिशय आनंद व्यक्त केला. खूप वर्षापासून त्यांना भेटायचं होतं. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि असा फोटो यायचा असेल तर काय करायला पाहिजे? त्यासाठी आपल्याला आत्ताचा भाग्यवान विजेता निवडावा. ते आता ते तुमच्या हातामध्ये आहे. या क्षणाची फार वाट पाहतात किंवा मॅडमची चिठ्ठी काढतील आणि आम्हाला चान्स मिळेल. पाहूया आता कोण भाग्यवान आहे तो. आणि स्पेशली तुम्हाला धन्यवाद देखील देतात की मॅडमला सांगा की तुमच्यामुळे आमचा नंबर लागलेला आहे. आपण गेलो आता शेवगावला. शिणगारे अतुल यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? तर कमजोरीसोबत जर सिगारेट स्मोकिंगची सवय असेल तर काय करायला पाहिजे, ट्रीटमेंट घेता येते का? ते छान उत्तर दिलेलं आहे त्यांनी. ट्रीटमेंट नक्कीच घेता येते, पण माझी ट्रीटमेंट सुरू आहे म्हणजे खालनं फायर सुरू आहे आणि वरनं पाणी ओतताय अशी गत नको आहे. सिगारेट हळूहळू कमी करायचं. कारण परत मी सांगतो, जसं गुटख्यामध्ये असतं तसं या ठिकाणी टोबॅकोमध्ये काय काय आहे, निकोटीन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईडसारखे खूप टॉक्सिन्स असतात. म्हणून हे हळूहळू कमी करा. नक्कीच तुमचं पर्सनल लाईफ हे अतिशय सुंदर होईल. तुम्ही जवळच्या सेंटरला येऊन हे गिफ्ट घेऊन जायचं आहे. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच. तर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारतो, कमजोरीसोबत जर गुटख्याचं व्यसन असेल
तर काय करायला पाहिजे याचं उत्तर जर मिस झालं असेल तुमचं तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल तुम्हाला आणि त्यामध्ये हे व्यसनं खरंच कामाची आहेत का, कशी कमी करायला पाहिजे काय, आणि हे उत्तर तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत द्यायचे. डायरेक्ट फोन करा, टेक्स्ट करा, मेसेज करा किंवा आमच्या टीमला तुम्ही बोलू शकता. मित्रांनो, परत एकदा तुमचं अतिशय मनापासून धन्यवाद. ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे एवढ्या उशिरा देखील सहभागी होऊन तुम्ही पाहता आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल करून सुखी जीवनाचा मंत्र सुरू करून घेता. त्यामुळे खरंच सांगेन तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही आणखी काही सांगू शकता? नक्कीच नक्कीच. आज वेगवेगळ्या विषयांना आपण हात घातलेला आहे आणि सगळ्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं अगदी छानरित्या मिळाली असतील. त्याबद्दल महिला आणि पुरुषांना लैंगिक आरोग्याविषयी योग्य माहिती असणं खरंच खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य रीतीने व्यक्त होऊ शकता आणि आपल्या समस्येचं निराकरण कसं करायचं हे जाणून घेऊ शकता. सुदृढ लैंगिक आरोग्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.